उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी 1.25 लाख सभासद नोंदणी उद्दिष्ट आहे। या निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून देऊ आणि सांगली जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवण्यात येईल असा विश्वास नूतन जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी व्यक्त केलाय। सांगलीत इद्रिस नाईकवडी, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, प्रताप पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष पाटील यांनी पक्षाची दिशा कशी असेल यावर प्रकाश टाकला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाटील यांचा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आलाय। जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, 10 जून नंतर अजितदादा 1 दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येतील। त्यात प्रशासकीय प्रलंबित कामांचा आढावा, शेरी नाला, ड्रायपोर्ट आणि विमानतळासह प्रमुख विकास प्रश्नांवर चर्चा, नव्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि जिल्ह्यातील प्रमुख घटकांसोबत संवाद, कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेणं असे कार्यक्रम असतील। माजी खासदार संजय पाटील यांचं पुनर्वसन उपमुख्यमंत्री अजित पवार करतील असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं। त्याबाबत निशिकांत पाटील म्हणाले, पुनर्वसन करावे इतके संजय काका छोटे नाहीत, ते प्रमुख नेते आहेत, ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढेल। आम्ही सारे एक आहोत असंही त्यांनी सांगितले। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर जयंत पाटील यांचं नेतृत्व तुम्ही सारे स्वीकारणार का, या प्रश्नावर निशिकांत पाटील म्हणाले, जयंत पाटील यांच्या हाती काय आहे। ते प्रदेशाध्यक्ष असताना जाहीर बैठकीत पदावरून बाजूला करण्याची मागणी झाली होती। लाखांनी निवडून येणारा माणूस 12,000वर आलाय। लाखाचे 12,000 कसे होतात हे त्यांनी पाहिले, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची चर्चा आम्ही करण्याचं कारण नाही।